आपला आवाज कोकण 24 तास। रत्नागिरी तालुक्यातील मालगुंडे येथील जीवन शिक्षण शाळेचा 175वा वर्धापन दिन 5 ऑगस्ट रोजी पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात येणार असल्याची माहिती माजी विद्यार्थी गजानन पाटील यांनी दिली आहे। नमस्कार। जीवन शिक्षण शाळा मालगुंड क्रमांक 1 ही आमच्या मालगुंड गावातली आम्हाला अभिमान असलेली आमची शाळा। त्या शाळेचे आम्ही सर्वजण माजी विद्यार्थी आहोत। 1851 साली स्थापित झालेली ही शाळा मालगुंड क्षेत्रातील दुर्लक्षित ग्रामीण भागातील प्राथमिक शिक्षण पुरवणारी एकमात्र जुनी शाळा आहे। जिल्हा परिषद आणि स्थानिक समुदाय यांच्या संयुक्त सहकार्याने शैक्षणिक आणि सामाजिक विकासाचा एक महत्त्वाचा आधार बनलेली ही शाळा आहे। ही शाळा 1851 सालात म्हणजे ब्रिटिश सत्तेच्या अगोदर ईस्ट इंडिया कंपनीच्या काळात स्थापन झालेली ही एकमेव शाळा आहे आणि म्हणून आम्हाला सार्थ अभिमान आहे या शाळेचा। 1851 मध्येच रत्नागिरीत दुसरी एक जी शाळा स्थापन झाली, आपण सर्वांनाच ज्ञात असलेली रत्नागिरीतली 1 नंबरची शाळा आहे, ज्या शाळेमध्ये लोकमान्य टिळक शिकले। त्या शाळेच्या बरोबरीने स्थापन झालेली ही 1851 मधली त्या काळची शाळा आहे। अनेक नामवंत या शाळेतले माजी विद्यार्थी मोठ्या हुद्द्यावर होते। अनेक जणांनी अनेक क्षेत्रामध्ये नावलौकिक मिळवलेला आहे, अनेक जणांनी आपलं नाव मोठं केलेलं आहे। असे अनेक माजी विद्यार्थी या शाळेने घडवलेले आहेत आणि अशा या शाळेचा 175वा वर्धापन दिन म्हणजे शतकोत्तर अमृत महोत्सव हा कार्यक्रम साजरा होणार आहे। 5 ऑगस्ट हा आमचा वर्धापन दिन आहे आणि या वर्षीच्या पुढच्या महिन्यात येणाऱ्या 5 ऑगस्टपासून हे आमचं 175वं वर्ष सुरू होतं आहे। त्या 175व्या वर्षाच्या कार्यक्रमाचं संपूर्ण नियोजन करण्यासाठी आज या ठिकाणी शाळेतल्या माजी विद्यार्थ्यांची सभा आयोजित करण्यात आली होती। अतिशय सुंदर नियोजन या ठिकाणी आमच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष केळकर होते, आमचे या गावचे माजी सरपंच आणि विद्यमान आमच्या मालगुंड एज्युकेशन संस्थेचे चेअरमन सुनील उर्फ बंधू मयेकर यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन आपण आज या ठिकाणी केलेलं आहे आणि या संपूर्ण नियोजनाची जी काही समिती बनवली त्या समितीचं अध्यक्षपद आमचे श्रीकांत मेंदळे याच शाळेचे माजी मुख्याध्यापक आहेत, त्यांच्याकडे अध्यक्षपदाची धुरा सोपवलेली आहे आणि सचिव म्हणून या समितीचं काम करण्यासाठी विलास राणे आणि आम्ही सर्वजण त्यांच्या समवेत हा वर्धापन दिनाचा कार्यक्रम अधिक दिमागदार कसा होईल अशा प्रकारचं नियोजन आम्ही करणार आहोत। येत्या 5 ऑगस्टला या कार्यक्रमाचं नियोजन करत असताना त्याचं उद्घाटन करावं याकरिता आम्ही पालकमंत्री उदयजी सामंत साहेब यांना आमंत्रित करून त्यांना निमंत्रण देऊन या ठिकाणी आणायचं ठरवलेलं आहे। त्यांची वेळ घेऊन 5 ऑगस्टला या ठिकाणी उद्घाटनाचा कार्यक्रम होईल आणि पुढे संपूर्ण वर्ष विविध कार्यक्रम, त्याच्यामध्ये आम्ही अनेक प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी साजरे करणार आहोत। त्याच्यामध्ये जर थोडक्यात सांगायचं झालं तर कारगिल विजय दिन आहे, 26 एप्रिल हा कारगिल विजय दिन असतो, त्या दिवशी एक शाळेत कार्यक्रम करणार आहोत। सामाजिक न्याय दिन एक असतो, डॉक्टर डे, विद्यार्थी आरोग्य तपासणी, विविध जयंती आणि पुण्यतिथी ज्या शाळा स्तरावर केल्या जातात ते कार्यक्रम होतील। क्रांती दिन सप्ताह आहे आणि एक अतिशय केंद्र शासनाचा महत्त्वाचा जो उपक्रम सध्या गाजतोय आणि ज्याचं तो राबवल्यावर केंद्र शासनाचं त्याला आपल्याला प्रमाणपत्र मिळतं, तो म्हणजे एक पेड माँ के नाम हा केंद्र शासनाचा उपक्रम आहे। म्हणजे विद्यार्थ्याला झाड द्यायचं आणि ते त्याने आपल्या आईच्या नावाने ते लावून त्याची जपणूक करायची, जोपासायचं आणि त्याची निगा राखायची, असा हा एक चांगला उपक्रम आम्ही करणार आहोत। विद्यार्थी गुणगौरवचा कार्यक्रम होईल, पालकांचा सन्मान केला जाईल, शाळेतील माजी शिक्षकांचा सन्मान आणि कृतज्ञता असा आम्ही कार्यक्रम आयोजितोय। स्वच्छता अभियान असेल, नेत्रचिकित्सा, पालक प्रबोधन, मुलाखत, 175 वृक्ष लागवड, 175 वर्षानिमित्त शाळेकडनं 175 मालगुंडे येथील जीवन शिक्षण शाळेमध्ये पालकांची सहविचार सभा आयोजित करण्यात आली होती। या सभेला एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन सुनील उर्फ बंधू मयेकर, शिक्षण संस्थेचे सदस्य गजानन पाटील, शतकोत्तर समितीचे अध्यक्ष श्रीकांत मेंदळे, खजिनदार डॉक्टर संतोष केळकर, सचिव विलास राणे, रोहित मयेकर, सनी मयेकर जीवन शिक्षण शाळेच्या होणाऱ्या शतकोत्तर अमृत महोत्सवाची कार्यकारिणीला मीटिंगला हजर होते। यावेळी मालगुंडे येथील जीवन शिक्षण शाळेच्या विद्यार्थ्यांचे पालक आणि शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गिरीश बापट आणि सदस्य उपस्थित होते।
हा व्हिडिओ घेतो ॲक्शनमध्ये टेन्शन नको. महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.